मला असं वाटतं की समता हाच मुद्दा महत्वाचा आहे. सरसंघचालकांनी कोणत्या व्यासपीठावर आरक्षणाला विरोध केलाय? स्पीक फॅक्ट्स. याच गोष्टीवर मी येतो. म्हणजे आज माझं बोलण्याचा चेहरा वेगळा आहे. मी सांगतो ना खाऊंगा ना खाणे दूंगा. मगाशी आमची चर्चा सुरू होती आपण तिथे. संघाची चिकित्सा करतोय ना. नाही, मी सांगतो ना, मी संघाची माझा पहिलाच मुद्दा असा होता की मी एखाद्या संस्था आणि संघटनेला बघताना दोन मुद्द्यांवर निकषांवर बघतो. एक त्याचा शिष्य कोण आहे आणि त्याचा गुरु कोण आहे. आता शिष्य तुमचे सगळे मी सांगतो एक एक, त्या सगळ्या शिष्यांचं चिकित्सा करताना आपल्याला लक्षात येते ना की तुम्ही बोलता एक आणि करता वेगळं. तुमच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे आणि तो जर दाखवला गेला, ती विसंगतीत, किती विसंगतीत जगावं एखाद्या माणसाने. तुम्ही सांगणार अखंड भारत, मग त्या अखंड भारतामध्ये तुम्हाला बांगलादेशातला मुसलमान चालणार आहे का? पाकिस्तानामधला मुसलमान चालणार आहे का? अफगाणिस्तानमधला मुसलमान आलेला आता चालणार आहे का? ह्या सगळ्या थॉट्समध्ये ज्या वेळेला सजगपणे तुम्ही बघता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही विसंगती नाही दिसत. आपण जगतो स्प्लिट पर्सनॅलिटी. एखाद्या माणसाची स्प्लिट पर्सनॅलिटीला सायकोलॉजिकली आपण दुरुस्त करू शकतो. एखाद्या संघटनेच्या स्प्लिट पर्सनॅलिटीला काय उपाय आहे? स्प्लिट पर्सनॅलिटीचा मुद्दा नाहीये. स्प्लिट पर्सनॅलिटी कुणाची असते? जेव्हा आपण चिकित्सा म्हणतो पण गोल 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 फिरून खोटे घाणेरडे ढोंगी आरोप करतो, त्यावेळेस ती स्प्लिट पर्सनॅलिटी असते. आरक्षणाला संघाने कुठेही कधीही विरोध केलेला नाही. देर इज नो फॅक्च्युअल एव्हिडन्स ऑफ इट. मी उदाहरणासकट सांगतो. आज 1760 संघटना याच गोष्टींवर काम करतात. 1760 नाहीये. एक मिनिट. या सगळ्या संघटनांना समाजातला प्रतिसाद का मिळतो? कारण सोपं आहे. जी मी देतो ना, बोलतोय ना मी त्याच्यावर. सोपं आहे. द्वेष सोपं आहे. द्वेष स्वस्त नाहीये, ढोंगीपणा स्वस्त आहे. जेव्हा तुम्ही आझाद मैदानाचं उदाहरण देता, पण तिथल्या आझाद मैदानावर जेव्हा एका मुस्लिम संघटनेचा मोर्चा निघतो, शब्द मायनस करून एकदा बोलून दाखवाय. नाही बोलायचंय मला. आयडियोलॉजी. इट इज अ फ्रीडम. इट इज माय फ्रीडम. यू कॅनॉट एनक्रोच इट. You cannot encroach it. No. It is my constitutional freedom. बेसिक सुरुवातीतून आहे. तुम्ही जी मूल्य बोलता, एक मिनिट स्वप्नील, एक मिनिट. तुम्ही जी मूल्य बोलता ती तुमच्यासाठी राखीव आहेत असं तुम्हाला वाटतं. समतेचं मूल्य हे तुमच्यासाठी राखीव आहे. दुसरं कोणी काही बोललं तर ते चुकीचं आहे. संघाचा संसद ते बोलला तर ते चुकीचं आहे. संघाचा कोणी निवडणूक लढवून व्यवस्थित निवडून गेला तर त्याने काहीतरी बॅलेट पेपरवर चोरी केलेली असते. हा ढोंगीपणा आहे, हा दुट्टप्पीपणा आहे आणि हा धूर्तपणापेक्षा पलीकडे जाऊन मूर्खपणा सुद्धा आहे. असू शकेल. मी मान्य करतो सगळा मूर्खपणा. पण मी एक गोष्ट सांगतो की मला एक गोष्ट सांगा की तुमची विचारधारा ही फार व्यापक आहे ना. आज तुम्ही या देशाच्या सगळ्या पॉलिटिकल प्लॅटफॉर्ममध्ये, आपण ज्याला परिघ म्हणू, या सगळ्या परिघामध्ये या देशातील कमीत कमी 20% जनता आहे, त्यांचं प्रतिनिधित्व नाकारलं. आता त्याला मुस्लिम आहे म्हणून तुम्ही नाकारणार आहात. मला एक गोष्ट सांगा की प्रतिनिधित्व नाकारणं, एखाद्याला ह्युमिलेट करणं, डिस्क्रिमिनेट करणं, सगळ्याच राजकीय पक्षांनी नाकारलंय. तुम्ही तिकीट दिलेला हे बघा ना, ह्याच्यावर झालंय. तुम्ही जस्टिफाय करताय नाकारणं. नाही, नाकारले तर काँग्रेसने पण नाकारलं. मुंबईत आता झालं ना. इलेक्टोरल पॉलिटिक्स ही दुसरी गोष्ट आहे. इलेक्टोरल पॉलिटिक्स निवडून येणाऱ्या लोकांना दिलं जातं. स्वातंत्र्य, समता, बंधुता